आता चर्चा जी सुरू आहे ऑपरेशन टायगरची चर्चा आहे। म्हणजे त्याचा अर्थ की जो पक्ष सत्तेत नाही त्या पक्षातले जे खासदार असतील नाही तर आमदार असतील, हे सत्तेतला एखादा पक्ष त्या आमदारांना फोडलं जाईल नाही तर खासदारांना फोडलं जाईल अशी चर्चा आहे। पण ही चर्चा फक्त चर्चाच आहे असं मला तरी त्या ठिकाणी वाटतं। खरं तर आपण बघितलं तर खरात प्रकरण तर चुकीचं होतंच। त्या खरात प्रकरण हे समोर आलं ही चांगली गोष्ट झाली, त्याच्यावर कारवाई सुद्धा त्या ठिकाणी झाली पण ती कारवाई होत असताना त्याच्या मागचा हेतू काय होता? कारण का आज जी चर्चा केली जाते की सत्तेत असणाऱ्या एका मित्रपक्षाला अडचणीत आणण्यासाठी त्या ठिकाणी तिथं कारवाई केली गेली। आता कारवाई केली गेली एका पक्षाला डोक्यात ठेवून, पण कोलॅटरल डॅमेज दुसरा सुद्धा पक्ष त्या ठिकाणी झाला, त्यामुळे दोन पक्ष त्यामुळे अडचणीत आले। आता राजकीय हेतूतून ही कारवाई केली आणि फक्त राजकीय फायदा घेण्यासाठीच ही कारवाईचा उपयोग केला जाईल का खऱ्या अर्थाने खरातावर त्या ठिकाणी कारवाई करून अशा घटना पुढे घडणार नाही हे बघितलं जाईल, हे आपल्याला बघावं लागेल। पण एक गोष्ट मात्र खरी आहे की पुढच्या महिन्याच्या अखेरपर्यंत जे काय आम्हाला कळालेलं आहे, मित्रपक्ष असणारा एक लहानसा पक्ष त्याच्यावर एक सत्तेत असणारा मोठा पक्ष हा नक्कीच त्या ठिकाणी त्याची शिकार केली जाईल असं आम्हाला त्या ठिकाणी कळत आहे। त्याच्यामध्ये आज मित्र असणारा पक्ष उद्या जाऊन काय त्याचं होईल हे येत्या काळामध्येच त्या ठिकाणी आपल्याला कळेल। पण ह्या ज्या कुरबुड्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात या महिन्यात आणि पुढच्या महिन्यात सत्तेतल्या मित्रपक्षांवर केल्या जातील असं आम्हाला कळालेलं आहे। स्पेसिफिक एकनाथ शिंदेचे कॉल रेकॉर्ड म्हणजे सीडीआर असतील किंवा सुनील तटकरेंचे सीडीआर, रुपाली चाकणकरांचे सीडीआर, या सगळ्या माहित्या एका पाठोपाठ एक बाहेर येतात आहेत। खरं तर भाजपकडनंच हा सगळा प्रयोग केला जातोय का असं वाटतंय? भाजपकडनं अशा सगळ्या माहितींचा प्रयोग केला जातो अशी चर्चा तरी त्या ठिकाणी आहे। एक तुम्ही समजून घ्या की नाशिक प्रकरणामध्ये 70 व्हिडिओ होते असं आपल्याला कळलं होतं। राज ठाकरे साहेबांनी हा मुद्दा मांडल्यानंतर तो मुद्दा काही दिवसांसाठी चर्चेत आला आणि त्यानंतर त्याची चर्चा संपली। मग कारवाई तुम्ही केली का? प्रकरण केलं कुणी, त्याच्यावर तुम्ही कुठली कारवाई केली हे कुठेही त्या ठिकाणी सिद्ध नाही झालं। त्याच्यामध्ये 70 जे व्हिडिओ होते त्यात अधिकाऱ्यांचे पण काही प्रमाणात व्हिडिओ होते आणि काही नेत्यांचे होते। मग त्या व्हिडिओचा वापर करून त्या अधिकाऱ्यांना तुम्ही कुठेतरी दबाव आणताय आणि त्यांच्याकडनं सत्तेतले काही लोकांची कामं करून घेताय का? काही राजकीय पण कामं असतील ज्याच्यामध्ये विरोधकांचं कुठेतरी अडचण आणायची असेल वगैरे, आणि जे नेत्यांचे व्हिडिओ होते त्यांना सुद्धा तो व्हिडिओ दाखवून गप्प केलंय अशी सुद्धा त्या ठिकाणी चर्चा आहे। आता इथं खरात प्रकरणामध्ये सुद्धा जे काही व्हिडिओ आज आपण सर्वजण बघू शकतो, एक तर ते आले कसे लोकांपर्यंत हा खूप मोठा प्रश्न आहे। पण मग येत असणारे व्हिडिओ जर आपण बघितले तर सामान्य लोकांचे नाहीतर काही ठराविक अराजकीय लोकांचे व्हिडिओ बाहेर त्या ठिकाणी येतात। पण आम्हाला जे कळालंय की राजकीय लोकांचे सुद्धा व्हिडिओ आहेत आणि खास करून काळी जादू करणाऱ्याचे व्हिडिओ त्याच्यामध्ये आहेत, ते मात्र त्या ठिकाणी बाहेर येत नाही। त्यामुळे व्हिडिओचं फक्त राजकारण केलं जातंय, दबाव तंत्र आणलं जातंय, ब्लॅकमेल केलं जातंय असं आम्हाला त्या ठिकाणी आता तरी वाटतंय। प्रतिभा चाकणकर कार्यक्रमाची चर्चा केली, भाजप मित्रपक्षांचे एकंदरीत पक्ष फोडतोय किंवा त्या अनुषंगाने करेक्ट कार्यक्रम करण्याच्या तयारीत असल्याचं तुम्ही एक ट्विट केलं होतं। पुण्यामध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीचा गेम झाल्याचं पाहायला मिळतंय। पुणे महापालिकेतील 15 क्षेत्रीय कार्यालयांच्या पुनर्रचनेच्या नावाखाली भाजपने अत्यंत सुटापीनं खेळी केलेली आहे। प्रशासनाला हाताला धरून 15 पैकी तब्बल 14 प्रभाग समित्यांवर भाजपने आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं। नाही बघा, ती भाजपची स्टाईल आहे की मित्रपक्षाला जवळ करायचं आणि त्याला संपवायचं, आणि फक्त हे महाराष्ट्रामध्ये झालंय असं समजून चालणार नाही। हरियाणामध्ये जो पक्ष त्यांच्याबरोबर सत्तेत होता आणि कदाचित तो उपमुख्यमंत्री पद सुद्धा त्यांना दिलं होतं, नंतर तो कुठं पक्ष गायब झाला हे कोणाला ते तर माहित नाही। आता त्याच्याच बरोबर आपण बिहारमध्ये जर बघितलं तर बिहारमध्ये नितीश कुमार साहेब जे मुख्यमंत्री होते आता राज्यमंत्रीपद त्यांना दिलं आणि इकडं राज्यसभा त्या ठिकाणी दिलं, आणि इथं मात्र सगळं मोकळं झालेलं आहे। इथं सुद्धा साताऱ्यामध्ये काय घडलं, एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाचे जे कुठले उमेदवार होते आणि अजितदादांच्या पक्षाचे उमेदवार होते तिथं मोठा खेळ झालेला आपण बघितलं, मतदान सुद्धा तिथं करून दिलं नाही। त्यामुळे भाजप काय करतं तर मित्रपक्षाला संपवतं, हे त्याचीच एक रणनीती तुम्ही म्हणताय पुण्यामध्ये असावी असं तरी वाटतं। आणि आम्हाला असंही कळतंय
की अजून एक सत्तेतला पक्ष आहे जो कुठेतरी असं म्हणतोय की जे व्हिडिओ आमच्या नेत्यांचे नाहीतर काही लोकांचे आहेत ते मात्र पुढे येऊन देऊ नका, अशी कुठेतरी त्या ठिकाणी चर्चा आहे. म्हणजे झालं असं की एसआयटी फॉर्म झाली कुठेतरी या विषयाला न्याय देण्यासाठी. खरा त्यांनी ज्या चुकीच्या गोष्टी केलेल्या तर कशा केल्या, त्याच्या मागे कोण होतं हे शोधण्यासाठी. पण मग एसआयटी फॉर्म झाली, बातम्या मोठ्या प्रमाणात झाल्या, पण हळूहळू कुठेतरी एसआयटी आणि त्या ज्या काही सिस्टमचा उपयोग हा कुठेतरी स्कोर सेटल करण्यासाठी नाहीतर कुठेतरी वेगळ्या गोष्टी करण्यासाठी होतो का काय, अशी सुद्धा भीती आणि त्या बाबतीतली चर्चा ही लोकांमध्ये सुरू झाली. राजूबापू पाटील म्हणतात की जर आम्ही गुवाहाटीला गेलो नसतो तर लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळाले नसते म्हणून. शहाजी बापूंना मला एवढंच सांगायचंय की 90 लाख लाडक्या बहिणींची योजना ही बंद झालेली आहे. तुम्ही गुवाहाटी आता संपलं, म्हणजे अनेक पावसाळे गेले, उन्हाळे गेले, झाडं वाढली, झाडं पडली, नवीन झाडं आली, सगळं झालं. पण आता 90 लाख महिलांची नावं जी कापली आहेत त्याच्याबद्दल तुम्ही काय करताय हे कुठेतरी त्या ठिकाणी बोललं पाहिजे. उगाचच अजूनच त्या काळामध्ये त्या ठिकाणी ते असतील तर पुढच्या महिन्यातच त्यांच्या पक्षावर त्यांचा मित्रपक्ष काय करतोय हे त्यांना त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे. आणि 29 पर्यंत कुठल्याच मित्रपक्षाचं काही राहणार आहे का, भाजप हे 2 पक्ष ठेवेल का, असा जो प्रश्न आता लोकांना पडायला लागलेला आहे तो फक्त प्रश्न नाही, आता लोकांना सुद्धा कळालंय की मोठा गेम येत्या काळामध्ये भाजप करेल. कारण भाजपला कुठलाही व्यक्ती नाही तर पार्टी ही मित्र नसते. सगळे लोक फक्त सत्तेत येण्यासाठी त्यांना त्या ठिकाणी लागत असतात आणि टप्प्याटप्प्याने सगळ्यांचाच कार्यक्रम हे भाजप करत असतं. हे कुठेतरी आता वेगळं सिद्ध करायचं काय राहिलंय, लोकांना सुद्धा हे गोष्टी कळालेल्या आहेत. परंतु तुम्ही जी टीका खरं तर मित्रपक्षां भाजपवरती करताय की भाजप त्यांच्याच मित्रपक्षांचा शिकार करणार आहे, त्यावरती श्रीकांत शिंदे म्हणतात की तुमच्या पक्षात काय सुरू आहे रोहित पवारांनी ते स्वतः बघावं, आम्ही आमच्या पक्षात आणि आमच्या महायुतीमध्ये काय सुरू आहे ते आम्ही बघू म्हणून बोलतो. एक गोष्ट ठीक आहे, श्रीकांत शिंदे भाऊ जे आहेत ते आमचे मित्र आहेत, ते आमच्यावर बोलले काय हरकत नाही. शेवटी मित्रच मित्राला काय गोष्टी सांगत असतो. आता मी जे काय सांगितलेलं आहे ते चुकीचं आहे का हे कुठेतरी येत्या काळामध्येच त्या ठिकाणी तिथं कळणार आहे. त्यामुळे थोडासा वेळ जाऊ द्या, सगळ्यांनाच कळणार आहे येत्या काळामध्ये काय तिथं होणार आहे. फक्त एवढंच म्हणणं आहे की काळजी घ्या, लक्ष ठेवा. साताऱ्यात काय झालं, कुणी केलं हे मी कुठं काय सांगायचंय, लोकांना जे समजायचं त्या ठिकाणी तिथं समजलेलं आहे. आता पक्ष जर मित्र पक्ष तुम्ही म्हणत असाल तर त्याला तसं तिथं वागवलं पाहिजे असंच आमचं मत आहे. कारण काय, आम्ही विरोधात आहोत, आम्ही सामान्य नागरिकांचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी करतो. पण ह्या कुडगुड्या आणि हे अंतर्गत राजकारण केल्यामुळे महाराष्ट्राच्या विकासाकडे दुर्दैवाने दुर्लक्ष होते, हे आमची खंत आहे. त्यामुळे तुमच्या पक्षाचं काय होतंय, कसं केलं जातंय, एकनाथ शिंदे साहेब मोठे नेते आहेत, त्यांना बऱ्याच गोष्टी आधीच त्या ठिकाणी कळतात. नक्कीच त्या बाबतीत ते लक्ष देतील. पण भाजपला तुम्ही खरंच मित्र समजत असाल तर येत्या काळामध्ये कळेल की काय तुमच्या पक्षाचं ते करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी